कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रायगड सातारा जिल्हास्तरीय महापोलीस डेमो भरती 2025 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। माणगाव येथील अल्ताफदादा धनसे मैदानावरती भरलेल्या या उपक्रमात सुमारे 3200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात उंच उडी, लांब उडी, धावणे यांसारख्या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले। मंत्री भरत गोगावले यांनी जिजाऊ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत समाजोपयोगी कार्य सतत सुरू राहावे असे सांगितले। माझ्या देवाचं नाव गाजतंय, किल्ल्याच्या दागिनावय माझ्या राजाचं नाव गाजतंय, किल्ल्याच्या दागिनावय। जेव्हा त्या देशाची गरिबी दूर होणार आहे अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि आज त्याच पद्धतीने शासनाचं काम करतंय। परंतु आपणही नागरिक देशातील शासनाचाच एक भाग असल्याने आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त जे अतिरिक्त धन आपण व्यवसायात कमावतो, नोकरीत कमावतो, ते समाजाच्या उत्कर्षासाठी लागलं पाहिजे। त्या दृष्टीने जिजाऊ शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, महिला सक्षमीकरण असेल, शेतकरी विकास असेल, त्या दृष्टीने काम करते। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊच्या पावनभूमीमध्ये रायगड येथे हा पोलीस भरती डेमो कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे नेते मंत्री महोदय आदरणीय भरत शेठ गोगावले साहेब यांचा आशीर्वाद विद्यार्थ्यांना लाभलेला आहे। नक्कीच विश्वास आहे की या 3000 विद्यार्थ्यांना 2000 विद्यार्थी पोलीस प्रशासनामध्ये नव्हे आपल्या राज्यातील कोकणातील जो गोरगरीब समाज आहे तो आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि आमच्या मुलांसाठी आम्ही व्यवस्था केलेली, त्यामुळे त्याच्यावर काही दुसरं बोलण्याची काही गरज नाही।